मला बिलकुल कळत नाही मी काय करू. काल जे काही मी तुम्हाला रामायण सांगितलं होतं ते जसं तसंच झालेलं आहे. मी बोलले होते तुम्हाला की काही ना काही कांड होणार म्हणजे होणार. जो की कांड झालेला की मला माझी मम्मी बोलली की हां तिकडे ये आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करू. माझी मम्मी सिटी बसमध्ये बसून परत टोल नाक्यावरती उतरली कारण की तिच्याकडे चावी राहून गेली होती. तिचे पप्पा आले. पप्पांकडून तिने पप्पांना चावी दिली. त्याच्यानंतर परत पप्पा गेले. त्याच्यानंतर ती लालपरीमध्ये नाशिकपर्यंत आली. त्याच्यानंतर नाशिकमध्ये आल्यानंतर तिला फारसा वेळ झालेला होता. मग ती मला बोलली की ठीक आहे तू चल मावशीकडे चल आणि कोइन्सिडेंटली आम्ही एकाच बसमध्ये बसलो आणि त्याच्यानंतर मावशीकडे गेलो. मावशीकडून ती साडी वगैरे घेतली आणि माझ्या मम्मीचा इमोशनल ड्रामा सुरू झाला. नॉट इमोशनल ड्रामा पण हां ठीक आहे थोडी काळजी वाटते की 10 वाजले होते तू कसं काय जाणार इथून रूमवरती असं तसं. मग तिने मला ॲडवाईस दिली. ॲडवाईसनी मला एक ब्लॅकमेल केलं होतं की तू आजीकडे जा. आजीकडे गेल्यानंतर आय डोंट लाईक म्हणजे मला दुसऱ्यांच्या घरी जास्त आवडत नाही. हां ठीक आहे आजी पण एवढं आवडत नाही. आणि तिथे गेल्यानंतर मग परत सकाळी उठले सगळ्या गोष्टी केल्या. पण एक बेस्ट पॉईंट झाला तिथे की मला हां ब्लाऊज वगैरे अल्टर करायचं होतं. त्याच्यामुळे मला साडी घेतली आहे आणि मी ती साडी घालणार आहे आणि मला ती खूप साड्या एवढी आवडणार पण ठीक आहे हां ठीक आहे. सो आता मी थोडंफार आवडणार आणि त्याच्यानंतर हळदीला जायला निघणार. आता मला तिकडे जाण्यासाठी बस वगैरे असेल की नसेल ते बघावं लागेल आधी तर. सो आधी मी आता वरखेड्याला जाईल. वरखेड्याला तिच्या घरी एक हळद सेरेमनी होईल. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न असणार. सो बघूयात काय होतं काय नाही आणि तुम्हाला कालचा ब्लॉग भेटून जाईल ओके. रेवती चव्हाणच्या लाईफमध्ये जर तिचा अकाउंट फुल ऑफ मनी असेल तर तिचा खर्च होणारच होणार जो की माझा पण झालेला आहे. मी एका दिवसामध्ये 1100 रुपये खर्चलेले आणि घेतलं काय जस्ट नाही का तिच्यासाठी एक गिफ्ट घेतलं ते पण थोडंफार एवढं काही कॉस्टली नव्हतं ठीक आहे. पण त्याच्यानंतर परत मी मेकअपचं सामान घेतलं. आयुष्यभर न मेकअप करणारी व्यक्ती म्हणजे हां थोडंफार तर करतेच मी मेकअप एवढं काही नाही की नो मेकअप करणारी पण हां पण ह्यावेळेस थोडाफार जास्त खर्च झालेला आहे. 2-3च प्रोडक्ट घेतले बापरे एवढा रेंज डायरेक्ट हाय होऊन गेली. अँड हां मी प्रोडक्टसुद्धा दाखवेल तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नाही करणार पण हां दाखवेल तेच मी प्रमोशन करणाऱ्यामधली नाही आहे आणि प्रमोशन आले तर नाही म्हणणाऱ्यांमधली पण नाही आहे ओके. बघूयात आपण काय काय आणलेलं काय काय नाही जे की तुमच्या कामाचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाशिकमध्ये असाल तर ओके. शालीमारवरून आणलेलं आहे. शालीमारवरून मला कोणी काही बोलणार नाही कारण की माझ्याकडे एवढे पेशंट आहे की मी झुडिओ वगैरेमध्ये जाऊन घेऊन येईल. बट गोल होते थोडेसे. सो मी त्यांना म्हटले हां ठीक आहे दाखवा. मी 2-3 बघितले पण मला पटलेच नाही आणि शेवटी मला जे पहिल्यापासूनमध्ये आवडलं होतं मी तेच घेतलं. सो असं काहीसं होतं आणि छोटे मोठे काहीतरी गोष्टी घेतल्या मी आणि त्याच्यानंतर तिच्यासाठी एक गिफ्ट घेतलेलं आहे जे की आता काय माहिती काय रंगरूप आणेल आणि मला एकतर त्याला गिफ्ट रॅपिंग करावं लागेल कारण की बघूयात काय रिॲक्शन राहील तिचे. लग्नातच देऊयात. लग्नानंतरून तिला सांगूयात की हां शादीनंतरून तू खोलते आणि बघ काय तिचं रिॲक्शन असेल. एक तर मला रात्रीचा कॉल येऊ शकतो काहीतरी झालं म्हणून की काय हे पाठवलं माझ्यासाठी पण बघूयात काय काय तिची रिॲक्शन असेल ऐश्वर्याची बघूयात ओके. थँक्यू. मला हे लॉजिक मुलींचं समजत नव्हतं की फेस टॉवेल वेगळा हवा फेस टॉवेल वेगळा हवा आणि बॉडीसाठी टॉवेल वेगळा हवा याचं मला काही एक सूत्र कळत नव्हतं की मी पण मुलांसारखीच बोलायची की हां फेस टॉवेल वेगळा का पाहिजे आणि त्याच्यानंतर बॉडीसाठी वेगळं का पाहिजे. एकच टॉवेल बसायला पण जेव्हापासून हे पिंपल्स झाले ना त्यापासून असं वाटतं की हां करायला हवं वेगळं कारण की स्किन वेगवेगळी असते बॉडीची आणि आपल्या फेसची. सो बघू ट्राय करू की हां वेगवेगळे टॉवेल यूज केल्याने काय होतं त्याच्यानंतर आपण थोडंसं स्किन केअर करूया. आय डोंट नो हे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे वापरणं बट मी वापरते आणि मी एकदा वापरलेलं होतं शाळेत आणि आय थिंक हां छान रिझल्ट आले होते. परत एकदा वापरून बघू मी तुम्हाला दाखवते लावल्यानंतर कोणत्या प्रकारची भूत दिसते मी कशीशी अशी मी दिसते. ग्लोवरती काय माहिती नाही याचा ग्लो कसा येईल काय येईल पण खूप इरिटेशन होते खूप आग होते मला खूप बर्निंग सेन्सेशन होतं आहे. मे बी सूट नाही करत येते मला की मी उन्हातून आले त्याच्यामुळे होतं पण भयंकर मला आग होते. आय थिंक मी ते वॉश करून घ्यायला हवं. 2-3 मिनटं ठेवते त्याच्यानंतर कारण की पैसे दिलेले ना बघेन काय होतं ते. थोडाफार ग्लो आलेला आहे एवढं वाटत नाही मला बट हां ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं मला थंडही वाटलं मे बी ते रिॲक्शन त्याची तशी असेल. बघू शकता रिॲलिटीमध्ये मी कशी अशी हां अशी दिसते. इथून मस्त असं डोसाचा पाहुणचार करून एक छानसं सनसेट बघून एका छानशा बसमध्ये बसले. पण ती छानशी बस बंद झाली आणि मला दुसऱ्या बसमध्ये बसावं लागलं. त्यानंतरून अजून एक गोड असा सनसेट बघून एक छान असं ट्रान्झिशन केलं एका फर्स्ट लूकमध्ये. त्याच्यानंतरून सेकंड लूक केला आणि त्यानंतरून एका छान अशा मैत्रिणीला भेटले जिची उंची मला पुरत नाही. माझी उंची तिच्यापेक्षा खूप लहान आहे मी. आणि त्यानंतर ही आपली हिरोईन ओके आपली नवरी आणि हा मस्त असा डी-जे वगैरे मागवलेला होता. त्याच्यामधलं एकही गाणं मला कळत नव्हतं. हा माझा सकाळचा लूक आणि त्यानंतरून लग्नाचा लूक आणि लग्नाच्या लूकनंतरून आपण भेटलो नवरीला. ओके. नवरी इतकी गोड दिसत होती, एकदम छान अशी आणि त्यानंतर ही माझी सेकंड मैत्रीण जी की त्यांची रिलेटिव्ह होती आणि माझी फर्स्ट मैत्रीण परत एकदा